मालेगाव छावणी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई। मालेगाव येथील भीमनगर गिरणा नदी किनारी मोतीबाग नाकाच्या जवळ दोन गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, लोखंडी धातूचा गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, तपकिरी रंगाची प्लास्टिकची मूठ, मॅगझिनसह 6.5 इंच लांबीचे, बॅरेलची लांबी 4 इंच असलेले व 25,000 रुपये किमतीचे, तसेच दुसरा एक लोखंडी धातूचा गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, काळ्या रंगाची प्लास्टिकची मूठ, मॅगझिनसह 6 इंच लांबीचे व बॅरेलची लांबी साधारणतः 10 इंच असलेले 20,000 रुपये किमतीचे असे हे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, म्हणजे ज्याला बंदूक म्हणता येईल, विना परवाना स्वतःच्या कब्जात ठेवून विक्री करण्याच्या उद्देशाने कुलदीप नरेश डिल्लोर, वय 22 वर्ष, राहणार न्यू वाल्मिक नगर, मोतीबाग नाका, मालेगाव, याला पोलिसांनी छापा टाकून पकडले। परंतु त्याचवेळी त्याचा साथीदार लकी बागडे, राहणार भीमनगर, मालेगाव, हा फरार झालाय। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू, मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभागाचे दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विलास बागडे, पोलीस शिपाई कैलास अशोक चोथमल, पोलीस शिपाई नितीन दिनेश आयरे, पोलीस शिपाई पंकज डोंगरे, पोलीस शिपाई हबीब सय्यद या सर्वांनी मिळून ही अतिशय चांगली आणि मोठी कारवाई केली। त्यामुळे नागरिक यांचे अभिनंदन करत आहे। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। अधीक्षक दर्शन दुगड, मालेगाव कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे। दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:45च्या सुमारास आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की काही इसम गिरणा नदीच्या पात्रात देशी कट्ट्याचे लोखंडी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी ठेवलेले आहे स्वतःजवळ। तर आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार तिथे टीम रवाना केली आणि टीम रवाना केल्यानंतर 2 आरोपी त्यामध्ये सामील आहेत। त्यापैकी एका आरोपीचं नाव श्री कुलदीप नरेश डिल्लोर आणि दुसरा आरोपी लकी बागडे, हे 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत। तिथे टीम रवाना केल्यानंतर आम्हाला 2 लोखंडी पिस्तूल मिळालेले आहेत। हे देशी बनावटीचे 2 पिस्तूल आम्ही तिथून हस्तगत केले व एक आरोपी कुलदीप नरेश डिल्लोर यालासुद्धा आम्ही पकडलेला आहे। आरोपी क्रमांक 2 फरार आहे, त्याचा शोध चालू आहे आणि सदरचे जे पिस्तूल आहे हे कुठून आणले व कोणाकडून विकत घेतले त्याबद्दलसुद्धा तपास चालू आहे। या आरोपीला आज कोर्टात हजर केले होते आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपीला देण्यात आली आहे आणि या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आम्ही हे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे की सदरचं पिस्तूल यांनी कुठून विकत घेतलेलं आणि एखादी फॅक्टरी जर यामध्ये असेल, जर मागे यांनी फॅक्टरीमधून कुठून आणलं असेल तर त्या फॅक्टरीवर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत। पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आहिरे आणि चोथमल बागडे आणि सय्यद आणि PSI चौधरी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे। सर्वात जास्त मेहनत यामध्ये नितीन आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन आहिरे यांनी केली आहे। माहिती काढण्यापासून पूर्ण प्लॅनिंग आणि चौधरी साहेबांसोबत जाऊन रेड करण्यापर्यंत। तर सर्व यशाचं श्रेय नितीन आहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर चौधरी, चोथमल, बागडे आणि सय्यद यांना जातं। त्यांचं नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून अभिनंदन आहे आणि अशीच कारवाई ते पुढे सुद्धा करत राहतील ही अपेक्षा आहे।